हॅलो, माझा आवाज येतोय? हॅलो. येस सर. हा. आपलं कुठंपर्यंत आलेलं मला सांगा, शेवटचं एक्झाम्पल इंजिनिअरिंग मॅथ. युजिंग लाप्लास ट्रान्सफॉर्मचे एक्झाम्पल चालू आहेत, बरोबर ना? बरोबर ना? येस सर. हॅलो. डेफिनेशन बाय डेफिनेशन ऑफ लाप्लास ट्रान्सफॉर्मचे एक्झाम्पल चालू आहेत. हा, किती एक्झाम्पल झालेत? दोन झाले. दुसरं एक्झाम्पल कुठलं होतं? इंटिग्रेशन 0 to infinity e raised to minus 3t into t dt. ओके, पुढचं घ्या. इंटिग्रल क्वेश्चन तोच राहील. काय क्वेश्चन? इव्हॅल्युएट द फॉलोइंग बाय युजिंग लाप्लास ट्रान्सफॉर्म. इंटिग्रल 0 to infinity e raised to minus 3t cos square t dt. cos square t dt. काय करणार सांगा बरं? हॅलो, काय करणार? लेट I इक्वल टू इंटिग्रल 0 to infinity e raised to minus 3t cos square t dt. लाप्लास ट्रान्सफॉर्म ची डेफिनेशन काय असते? हॅलो, लाप्लास ट्रान्सफॉर्म ची डेफिनेशन काय असते? बानो, हॅलो. Integration 0 to infinity e raised to minus st into f of t dt. इंटिग्रल 0 to infinity e raised to minus st f of t dt. मग f of t काय घ्यावं लागेल? Cos square t. Cos square t. लक्षात आलं? हा, Yes sir. काय कन्सिडर करणार? f of t इक्वल टू cos square t. ओके, cos square t कसं लिहिता येतं? आता cos square t चं काय स्टँडर्ड? लाप्लास ट्रान्सफॉर्म नाहीये. cos square t कसं करतो आपण? 1/2 1 plus cos 2t. बरोबर आहे का? Yes sir. 1 plus cos 2t divided by 2. असंच ना? Yes sir. Yes sir. मग L of f of t सांगा बरं. L of half. आता हाफ कॉमन घ्या. L of 1 पुन्हा हाफ कॉमन. L of cos 2t. याच्यात काय अडचण बाळानो? हॅलो, No sir. ठीक आहे. L of 1 काय येतं? 1 by s. L of cos 2t. S upon s square plus 4.
इथपर्यंत कोणाला काय अडचण? नो सर. आता काय करतो आपण? बाय युजिंग डेफिनेशन. बाय डेफिनेशन ऑफ लाप्लास ट्रान्सफॉर्म. By using definition of Laplace transform. काय येतं? इंटिग्रल 0 to infinity. 0 to infinity. E raised to minus st. E raised to minus st. Cos square t into dt. Equal to 1/2s plus 1/2 into s upon yes s square upon plus ना? 4. Yes sir. yes upon 2 s square plus 4. दिलेलं इक्वेशन नंबर 1 आणि आपलं आता आलेलं इक्वेशन आहे, त्यामध्ये फरक काय दिसतोय? सगळं सेम आहे. इंटिग्रल 0 to infinity ला 0 to infinity आहे. कॉस स्क्वेअर ला सॉरी ई रेस टू ला ई रेस टू आहे, dt ला dt आहे, कॉस स्क्वेअर ला कॉस स्क्वेअर आहे. फक्त s च्या जागी काय आहे इक्वेशन 1 मध्ये? 3. म्हणजे काय करणार? पुट s इक्वल टू 3. मग s इक्वल टू 3 पुट केल्यानंतर काय येणार? इंटिग्रल 0 to infinity e raised to minus 3t cos square t dt. सॉरी s ची व्हॅल्यू काय टाकायची? 3 टाकायची ना आपल्याला. बरोबर का? हॅलो बाळानो. Yes sir. सांगा की फायनल आन्सर. किती आलं रे? 29/156. कॉमन आहे की काय? काय कॉमन दिसतंय? 29 येत आहे का? बरं No, बाळा. sir. मग 2 कॉमन आहे दोन्ही मध्ये. 3 2 6. 13 13 त्रिक 39. 2 3 13. इकडं 6 आहे म्हणजे 13 नाहीये. वर 13 येईल अधिक इथं 2 आहे, 13 आहे,
3 नाहीये म्हणजे 9 आलं. 13 आणि 9 किती झाले? 22. 22 ला 2 न भाग जातोय. 11/39. Yes, sir. काय अडचण कोणाला? बाळांनो काय अडचण आहे काय याच्यात? हॅलो, समजलं काय? रोल नंबर 44. रोल नंबर 44. येस सर. काय अडचण? नाही सर. 41. येस सर. काय अडचण? समजलं रे? येस सर. नक्की येस सर. नक्की याच्यासारखं दुसरं दिलं तर सॉल्व्ह होणार? येस सर. ठीक आहे, झालं लिहून सगळ्यांचं? झालं का? येस सर. इंटिग्रल 0 to infinity e raised to minus 3t sin square t dt. करा सॉल्व. साइन स्क्वेअर टी कसं लिहिता येतं रे? बरं या ऑफ टी काय घेणार सांगा पहिल्यांदा. एफ ऑफ टी काय घेणार? साइन स्क्वेअर टी कसं लिहिता येतं? 1 minus cos 2t upon 2. 1 minus cos 2t upon 2. काय येतंय बघा ना आन्सर. हॅलो, सॉल्व करतो. हा करा करा. रोल नंबर 31. येस सर. आता काय अडचण? नाही. समजतंय ना नक्की? येस सर. बाकीच्यानी पण हो नाही आवाज देत जावा जरा. मल्लिकार्जुन
Yes, sir. काय अडचण? No, sir. लेक्चरला लय ऍबसेंट राहायला लागलं त्यात काय? Sir, present होतं sir. कधी प्रेझेंट होता? मग मी ऍबसेंटला होतो काय विनाकारण? हा 50% प्रेझेंट आहे मित्रा. Yes, sir. असं चालतं का? तुम्ही जर असं केलं तर कसं मग व्हायचं? कसा रिझल्ट चांगला लागायचा? कसे आपल्याला चांगले मार्क मिळणार? हा खरे Sorry, sir. Attend होतो आज. Sir. माझं म्हणणं एकच आहे, तुम्हाला चांगले मार्क मिळाले पाहिजेत. बाकी काही देणं घेणं नाही मला. Yes, sir. प्रेझेंट राहिला तर चांगले मार्क मिळतात. तुम्ही जरा आता बघा, एक तुम्हाला एवढं चांगलं सोपं तुमचं सुदैव एवढं आहे की घरी बसून आपल्याला लेक्चर करायला मिळतात. मग ते जर आपण अटेंड केलं नाही तर ह्याच्यापेक्षा मोठं दुर्दैव कुठलं सांगा बरं? हा उद्या जाऊन तुमचा रिझल्ट कमी लागला, काय झालं तर शेवटी त्रास कुणाला होणार आहे? आम्हाला थोडी होणार आहे, तुम्हालाच होणार आहे ना. बरोबर आहे का? Yes, sir. आपल्याला 12वीला एवढे चांगले मार्क होते, तर आपण हे केलं पाहिजे, कुठेतरी चांगल्या गोष्टीचं आलं पाहिजे नाव आपलं. कळतंय का? आम्हाला ह्यावेळी ऑल क्लिअर रिझल्ट पाहिजे तुमचा मल्लिकार्जुन. Yes, sir. हा हो sir. अभ्यास करावा लागतंय बघा. फक्त फक्त हो म्हणून नाही म्हणून चालत नाही, अभ्यास करावा लागतंय. हा sir. पाठीमागचं जे जे काय झालेलं आहे ते व्हिडिओ बघून हे करून सगळं लिहून काढून व्यवस्थित करायचं कम्प्लीट. हो sir. ऑफलाईन एक्झाम होणार 90%, लक्षात ठेवा. 10% काय ऑनलाईन झाली तर झाली, पण 90% ऑफलाईनच होणार आहे एक्झाम. आणि हे तुम्हाला सांगतोय म्हणजे तुमच्यासाठी एकट्यासाठी नाहीये, बाकीच्यांच्यासाठी पण आहे. ठीक आहे, अभ्यास करा व्यवस्थित. हो sir. किती आलं रे? 2/39. 2/39. समजलं काय? आता काय अडचण? युजिंगला प्लस ट्रान्सफॉर्मला काय अडचण आहे का? बरं बाळानो, आहे का काय अडचण? बरे असेल तरी सांगा, नसेल तरी सांगा. ठीक आहे, असो. झालंय लिहून सगळ्यांचं? Yes, sir. पुढं इंटिग्रल 0 to infinity e raised to -40 cos h cube t dt. cos h cube t dt.
हम्म एफ ऑफ टी काय घेणार सांगा. हॅलो cos h cube t. घ्या. कन्सिडर एफ ऑफ टी इक्वल टू कॉस एच क्यूब टी. पुढं काय करतो कॉस एच क्यूब टीचं. 1/4 cos 3x plus 3 cos x. बाळा कन्फ्युजन करायला लागला तुम्ही. सॉरी सर, ते h पाहिला नव्हते. असंच होतं गडबडीत. कॉस एच म्हणजे कॉस हायपरबोलिक फंक्शन झालं. येस सर. हायपरबोलिक फंक्शन कसं लिहितो आपण. e raised to at plus e raised to minus at divided by 2. म्हणजे 1/2 ई रेस टू 3 सॉरी ई रेस टू टी येईल ना. ई रेस टू टी प्लस ई रेस टू मायनस टी. बरोबर. ब्रॅकेट क्यूब येईल. ठीक आहे. हे असं लिहिलं मी कॉस एच टी क्यूब. चालतंय ना. येस सर. मग आता 1/2 चा क्यूब काय येतो. 1/8 1/8. ई रेस टू टी प्लस ई रेस टू मायनस टी चा क्यूब सांगा. ई रेस टू टी चा क्यूब प्लस 3 इंटू ई रेस टू टी स्क्वेअर ई रेस टू मायनस टी प्लस 3 इंटू ई रेस टू टी ई रेस टू मायनस टी स्क्वेअर. ए प्लस बी ब्रॅकेट क्यूबचा फॉर्म्युला वापरला. बरोबर ना. येस सर. ठीक आहे. हा ई रेस टू 3t प्लस बघा आता 3 इंटू ई रेस टू 2t आणि ई रेस टू मायनस टी बेस सेम. इंडेक्सची काय होणार. Addition. ऍडिशन. म्हणजे 3 ई रेस टू टी येईल तिचा 2t मायनस टी. बरोबर. तसंच टी मायनस 2t चं काय येणार. प्लस 3 e raised to minus t. प्लस e raised to minus 3t. ई रेस टू मायनस 3t. ओके. ओके. ह्याच्यात काय अडचण. नो सर. एल ऑफ एफ ऑफ टी लाप्लास एल ऑफ ई रेस टू 3t प्लस 3/8 एल ऑफ ई रेस टू टी
प्लस 3/8 L of e raised to minus t plus 1/8 L of e raised to minus 3t. हॅलो L of cos h cube t काय येणार सांगा. हा 1/8 हम्म 1/s-3. पुढं 3/8 into 3/8. 1 upon s minus 1. पुढं 3/8 into 1 upon s plus 1. s plus 1 पुढं 1/8 into 1 upon s plus 3. काय अडचण. No. काय करणार आता. By using definition of Laplace transform. सांगा मग. इंटिग्रल 0 to infinity e raised to minus st cos h cube t dt. Equal to 1/8s minus 3 8s minus 1. वन अपॉन 8s plus 3. ठीक आहे. हॅलो बाळांनो. Yes, sir. आता दिलेलं इक्वेशन आणि आपल्या इक्वेशन मध्ये काय फरक आहे. एस ची व्हॅल्यू काय. एस ची व्हॅल्यू काय घ्यायची. 4. 4. 2ts इक्वल टू 4. व्हॅल्यू पुट करा आणि मला फायनल आन्सर सांगा. हम्म 4 - 3 1 म्हणजे 1/8 आलं. 4 - 1 म्हणजे 3 3 ला 3 कॅन्सल 1/8 झालं. पुढे
4 + 1 म्हणजे 5 3/40 आणि प्लस 1/, हॅलो. हॅलो बाळांनो. हॅलो. Yes, sir. 1/40 याचा फायनल आन्सर सांगा मला. चला बाळांनो. 1/56 येणार ना सर? काय ते 1/40 च्या 56 जागी कसं का? सॉरी 1/56 56. हा ठीक आहे. 3 आहे ते बघितलं मी. आता सांगा मला फायनल. यार काय लेक्चर चालू आहे. बोला. हॅलो. हॅलो. अरे कॅल्क्युलेटर आहे तुमच्याकडे, वापरा जरा ते. कॅल्क्युलेटर मध्ये करा 13/40 + 1/56 आणि इक्वल टू दाबा आणि शिफ्ट A/BC चं बटन दाबा. येते आन्सर. किती येते सांगा मला. किती आलं रे? 12/35 येते बघा. आलंय का? Yes, sir. Yes, sir. कस काय एवढा उशीर सांगत नव्हता? समजलं ना? Yes, sir. नक्की. हॅलो सर, हा ते 1/8 च्या जागी 3/24 येते सर. इथं हा त्याच्यामुळे तेच त्यामुळे. थांब 1 मिनिट गडबड नको. इथं काय आहे? S-3 आहे बरोबर. हे दिसतंय का? S-3 मी आता अंडरलाईन करतोय बघ. 4 - 3 काय आलं? 1. म्हणजे 1/8 आलं. हे बरोबर आहे का? येस सर. 4 - 1 किती आलं? 3. 3 ला 3 कॅन्सल. काय आलं?
येस सर तेच येत आता काय अडचण? हा 2/24 तेच आहे बरोबर आहे सर. काय आलं? हा बरोबर, ठीक आहे. म्हणजे तुम्ही हे केलं, सिम्प्लिफिकेशन केलं, मग एवढाच विषय झाला. हा, आता समजलं ना? येस सर. ठीक आहे, पुढचं सोडवा. साइन एच क्यूब टी काय करणार सांगा. अरे 1/2 e raised to t minus e raised to minus t. ई रेस टू टी मायनस ई रेस टू मायनस टी. हॅलो, बरोबर ना? Yes, sir. हॅलो, हा करा मग ते. मायनस होईल इथं, अल्टरनेट प्लस मायनस साइन येतं. -3 + 3 मायनस पुढं बाळानो. फायनल आन्सर सांगा रे. टू बाय 35 येते बघा आन्सर. बाळांनो, माझा आवाज येतो का रे? Yes, sir. हॅलो, हा Yes, ठीक sir. आहे. पुढे Yes, sir. आता लिहून झालं असलं तर सांगा आपलं.
हॅलो, झालं का? येस सर. काय अडचण? हम्म? काय अडचण आहे का? No, sir. आता ठीक आहे, ह्याच्यामध्ये माझ्या अंदाजानं युजिंग लाप्लास ट्रान्सफॉर्मचे एक्झाम्पल समजले तुम्हाला सगळे. हा, हॅलो हॅलो. Yes, sir. हा, पुढे घ्या. प्रॉपर्टीज ऑफ लाप्लास ट्रान्सफॉर्म. प्रॉपर्टीज ऑफ लाप्लास ट्रान्सफॉर्म. त्याच्यामध्ये फर्स्ट शिफ्टिंग प्रॉपर्टी. फर्स्ट शिफ्टिंग प्रॉपर्टी. फर्स्ट शिफ्टिंग प्रॉपर्टी. If L of f of t if L of f of t equal to L of f of t equal to phi of s, then L of phi of s असेल या. If L of f of t equal to phi of s, then L of e raised to at, L of e raised to at into f of t is equal to phi of s minus a. Sorry, phi of s minus a. Phi of s minus a. e raised to at असेल तर s is replaced by काय करायचं? s minus a करायचं. कळते का? हॅलो हॅलो. Yes, sir. सर, नोट बघा. जर e raised to at च्या जागी e raised to minus at असेल तर s is replaced by काय येणार? s प्लस a. म्हणजे मायनस ए असेल तर प्लस ए, प्लस ए असेल तर मायनस ए करणार. लक्षात राहील? Yes, sir. आता फॉर एक्झाम्पल आपला पहिला फॉर्म्युला काय आहे?
साइन टी घ्या पहिला सपोज यल ऑफ साइन टी काय असतं साइन ए टी हा किंवा साइन बी टी सांगा चला यल ऑफ साइन बी टी काय असतं बोला यल ऑफ साइन बी टी काय असतं b upon a square plus b square. मग यल ऑफ ई रेश टू ए टी साइन बी टी काय येणार एस इज रिप्लेसड बाय एस मायनस ए बी इथं असं लिहायचं एक मिनिट ह्या पद्धतीने लिहितो इम्प्लाइज यल ऑफ ई रेश टू ए टी साइन बी टी इक्वल टू बी अपॉन एस माइनस ए ब्रॅकेट स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर ठीक आहे हॅलो Yes, sir. यल ऑफ कॉस बी टी काय येतं रे Yes upon a square plus b square. मग यल ऑफ ई रेश टू ए टी कॉस बी टी काय येणार एस मायनस ए अपॉन एस मायनस ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर कळतंय का Yes, sir. हॅलो Yes, sir. असंच साइन एच बी टी कॉस एच बी टीचा फॉर्म्युला लिहा आणि त्याच्यावरून ई रेश टू ए टी न मल्टिप्लाय करून लिहा फॉर्म्युला ते दोन फॉर्म्युले लिहा समजतंय का फर्स्ट शिफ्टिंग प्रॉपर्टी हॅलो Yes, sir. रोल नंबर 3 7 8 9 10 roll number 13 16 19 20 21 एवढं नाव सांगितलं गायब झाला 22 Yes, sir. 24 33 34 35 36 39 40
42, 43. काय अडचण आहे बाळानो? हॅलो, No, sir. शिफ्टिंग प्रॉपर्टी समजली का? खालचे दोन फॉर्म्युले आहे की एल ऑफ साइन एच एटी कॉस सॉरी साइन एच बीटी कॉस एच बीटी लिहिले का? No, sir. आहे की. आता काय त्याच्यामध्ये काय अवघड आहे सांगा बरं? प्रत्येक गोष्ट सरांनी लिहून द्यायला पाहिजे का? एल ऑफ साइन एच बीटी काय येतं? हम्म काय येतं? साइन एच बीटीचा फॉर्म्युला काय? B upon S square minus B square. करा की मग. ठीक आहे. असंच राहिलेल्या प्रॉब्लेम ह्याच्यासाठी फॉर्म्युल्यासाठी लिहून काढा. उरलेलं मग आपण बघू पुढच्या लेक्चर. करू का पण? हॅलो, Yes, sir. Yes, sir.